या तारखेपासून सुरू होणार बांगलादेशची कांदा निर्यात। शिवाय दुबईमध्येही कांदा महागला। दुबईमध्ये कांद्याला मिळतोय दुप्पट बाजारभाव आणि यामुळे कांद्याचे बाजारभाव 3000 रुपयांचा टप्पा पार करणार। शेतकरी मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं भरोशाचं आणि बाजारभाव जर मिळाले तर हमखास मालामाल करणारं पीक म्हणजे कांदा। गेल्या 7 ते 8 महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव अगदी निचांकी पातळीवरती होते, पण गेल्या 4 ते 5 दिवसापासून कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहे। शिवाय राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये मग त्या ठिकाणी लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, कळवण असेल, चांदवड असेल, सोलापूर असेल, या बाजार समित्यांमध्ये कांद्याने 20 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार केला। त्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतील अशी अपेक्षा एकंदरीत शेतकऱ्याला आहे। यासोबतच त्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी झालेली अतिवृष्टी घटलेली कांद्याची आवक, याशिवाय वाढलेली निर्यात आणि शेतकऱ्यांकडे जो काय उन्हाळा कांदा होता तो आता त्या ठिकाणी संपला आणि याच पार्श्वभूमीवरती भाववाढीसाठी एक पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटलचा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहणे, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तर माहितीच आहे की कांद्याचे जे काय बाजारभाव असतात ते 3 ते 4 घटकांवरती अवलंबून असतात। मग त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे लागवड क्षेत्र। आता लागवड क्षेत्र जर का जास्त असेल तर कांद्याची मार्केटमध्ये होणारी जी काय आवक आहे ती सुद्धा जास्त असते आणि यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यामध्ये गणित बिघडतं आणि कांद्याचे जे काय दर असतात ते त्या ठिकाणी प्रभावित असतात। यानंतर दुसरा मुद्दा तो म्हणजे त्या ठिकाणी हवामान जर का बदललेलं असेल, मग अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, यामुळे सुद्धा कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान होत असतं आणि यामुळे देखील कांद्याचे दर हे त्या ठिकाणी प्रभावित असतात। सध्या जर का आपण कांद्याला दर बघितले तर सध्याच्या कांद्याचे दरासाठी पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण झाले आहे। मग यामध्ये अतिवृष्टी असेल, कमी होणारी आवक असेल आणि लागवड क्षेत्र देखील कांद्याचा आता कमी झालेला आहे। त्यामुळे कांद्याचे बाजारभाव गेल्या 7 ते 8 दिवसापासून प्रभावित झालेले आहे। येत्या 15 तारखेपासून बांगलादेशची कांदा निर्यात देखील आता त्या ठिकाणी सुरू होणार आहे अशी माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळं कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अजून प्रभावित होऊ शकतात। कांद्याला जवळपास 3000 रुपये प्रति क्विंटलचा दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो। बघा शेतकरी मित्रांनो, बांगलादेशमध्ये देखील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि बांगलादेशकडील जो काय कांदा आहे तो देखील आता त्या ठिकाणी संपलेला आहे आणि म्हणूनच भारताशिवाय त्यांना दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही। त्यामुळे भारतीय कांद्याला आता चांगला दर त्या ठिकाणी या पार्श्वभूमीवरती मिळणार आहे। याशिवाय दुबईसारख्या शहरामध्ये देखील कांदा हा त्या ठिकाणी महागलेला आहे, कारण दुबईचा पूर्ण जो काय कांदा आहे तो भारतातूनच त्या ठिकाणी निर्यात होत असतो आणि त्यामुळे दुबईमध्ये देखील कांद्याला आता दुप्पट भाव मिळाल्यामुळे कांद्याचे निर्यात दर देखील त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम हा बाजारभावावरती आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच काय की येत्या 15 तारखेच्या नंतर कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते आता कडाडणार आहे। शेतकऱ्यांकडे जो काय कांदा होता, उन्हाळा कांदा होता किंवा रब्बीचा जो काय कांदा होता, आता तो पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला आहे। जवळपास 10 ते 15% कांदा हा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याला जे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी चांगले मिळू शकतात। याशिवाय दुसरी जी काही गोष्ट आहे ती म्हणजे बिहारच्या निवडणुका। आता बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती देखील कांद्याचे दर हे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दबावामध्ये ठेवण्यात आले। एकदा ही निवडणुका जर झाल्या तर कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अतिशय वेगाने वाढतील अशी माहिती बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी दिली आहे। येणारे 1-1.5 महिन्यामध्ये तुमचा जर का कांदा मार्केटमध्ये येणारा जर असेल तर रोजचे बाजारभाव रोज पाहून कांदा बाजारभावाचा जो काही अभ्यास आहे तो करून तुम्ही कांदे विक्रीचं नियोजन हे त्या ठिकाणी केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगला नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो।